खत टंचाईचा मुद्दा गंभीर, कृषी विभागाकडून दुर्लक्ष, बळीराजा संघटनेचा आंदोलनाचा इशारा. सध्या खरीप हंगामातील पिकांना योग्य वाढीसाठी खतांचा मोठ्या प्रमाणावर गरज आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्याप देखील युरिया, डीपीए यासारखी नामांकित कंपन्यांची खते मिळत नसल्याची गंभीर स्थिती असून, दुसरीकडे काही खत विक्रेते मोठ्या प्रमाणात खतांचा साठा करून ठेवत असून कृषी विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंखे पाटील यांनी केला आहे. आज त्यांनी तालुक्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की बाजारात नामांकित कंपन्यांची खते उपलब्धच नाहीत. जी खते शेतकऱ्यांना नको आहेत ती जबरदस्तीने दिली जात आहेत. काही दुकानदार तर खत आलेच नाही असे देखील सांगून शेतकऱ्यांना परत पाठवत आहेत. तर दुसरीकडे जिथे खते उपलब्ध आहेत तिथे ती MRPच्या पलीकडे विकली जात असल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. शेतकऱ्यांच्या या समस्यांबाबत श्री साळुंखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून कृषी विभागाचे अधिकारी खत वाटपावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर योग्य दरात खते मिळणे अत्यावश्यक आहे, अन्यथा पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. खतांची टंचाई निर्माण होऊन त्यांचा फायदा दुकानदार घेत असून सरकार डोळे जागपणा करत आहे. सदर बाब शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते असे देखील त्यांनी सांगितले. तर लवकरच ही परिस्थिती सुधारली नाही आणि खतांचा नियमित व पारदर्शक पुरवठा झाला नाही तर अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने जिल्ह्याभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री शिवाजीराव साळुंखे पाटील यांनी दिला आहे. कृषी विभाग आणि प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळेस उपस्थित शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. नमस्कार, मी शिवाजीराव साळुंखे पाटील, अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष आहे. मगाशी बऱ्याच दिवसापासून आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने खताच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे. कारण सरकार त्याच्यावरती काम करत नाही अशातला भाग नाही, परंतु ती काम करण्याची गती आहे ती फार मंदवलेली आहे. कारण सरकारने एक लिंक काढली, त्या लिंकवरती सुद्धा खतं मिळत नाही आणि दुकानदार लोक शेतकऱ्याला थोडं दबंगपणा करताय, कारण त्यांच्याशी वाईट हे करताय. कारण दुकानमध्ये गेल्यानंतर जर युरिया खत घ्यायचं असेल तर त्याला जोडून दुसरे खतं देतात ते, कारण एक गोणी 2 गोण्या ह्या दिल्या तर दुसऱ्या 2 गोण्या देतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जे आर्थिक नुकसान या ठिकाणी होत आहे आणि म्हणून प्रशासनाला, सरकारला, मुख्यमंत्र्याला, कृषी मंत्र्याला माझी एक हात जोडून